नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे एक लघुकथा श्री गणेशा. याची लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे. कार्तिक, अरे चल की लवकर, आटपून घे. आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे ना? केतकी सारखी मागे लागली होती कार्तिकच्या. तिला बराच उत्साह होता. यावेळी तिला सारखं वाटत होतं आपल्याला दिवस राहिलेत, पण कार्तिक का उत्साही नाहीये याचं तिला आश्चर्य वाटत होतं. तरी या सगळ्यात तिला आता डॉक्टरकडून कन्फर्मेशन हवं होतं. कार्तिक बाहेर आला. त्याने सगळं आवरलं आणि ते दोघे घराबाहेर पडले. कार्तिक आणि केतकी यांचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं. कार्तिकचे आई वडील साताऱ्याला राहणारे आणि कार्तिक नोकरी निमित्ताने मुंबईला. तिथेच त्याला केतकी ही त्याच्याच ऑफिसमध्ये त्याला सबऑर्डिनेट म्हणून काम करणारी हुशार, सावळी असली तरी देखणी, स्मार्ट अशी मुलगी दिसते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. तसा कार्तिक पण हुशार, गोरा, एकदम कडक बॉस आणि हो, जाम वर्कहोलिक. पण तरी केतकीलाही तो आवडला आणि घरच्यांनी पसंती दिल्यावर दोघांचं लग्न झालं. घरचे कुळाचार आटपल्यावर दोघे मुंबईतील त्यांच्या घरी आले आणि कामावर रुजू झाले. असंच एकदा तिला पिरियड पुढे गेला म्हणून डाऊट आला. तिला बाळ हवंच होतं, पण त्याला नको होतं इतक्यात. पण त्यावेळी घरी टेस्ट केली तेव्हा तिची निराशा झाली. असं 1-2दा झालं, पण यावेळी मात्र ती शुअर होती म्हणून खुश पण होती. शेवटी डॉक्टरांनी तिची प्रेग्नन्सी कन्फर्म केली आणि तिला खूप आनंद झाला. डॉक्टरांनी पथ्यपाणी सांगितली, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या लिहून दिल्या. ते घरी आले. घरी आल्यावर केतकीने विचारलं, कार्तिक, मला खूप आनंद झालाय रे. आपण आई बाबा होणार आहोत. तुला नाही झालाय का? असा रुक्ष का आहे तुझा चेहरा? त्यावर कार्तिक म्हणाला, हो झालाय की. केतकी हिरमुसून बोलली, अरे पण चेहऱ्यावर दिसत नाहीये तुझ्या. चल ग, मलाही आनंद झालाय खूप. फक्त दाखवता आला नाही म्हणजे नाही झालाय असं थोडीच आहे. केतकी त्याच्या गळ्यात पडून म्हणाली, ओ कार्तिक, आय एम सो हॅपी. कार्तिक इतका कामाला वाहून घेतलेला होता की त्याला ही जबाबदारी आत्ता नको पण होती आणि आली तरी केतकी घेईल बघून अशा विचारांचा होता तो. त्यामुळे त्याने जास्त काही विचार केला नाही या गोष्टीचा. त्यानंतर केतकी तिची खूप काळजी घेऊ लागली. सगळी पथ्य सांभाळत होती, पण कार्तिक तिला वेळ देऊ शकत नव्हता याची तिला बोच होती. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिला एकदम ब्लीडिंग व्हायला लागलं आणि डॉक्टरकडे गेल्यावर कळलं तिचं बाळ गेलं आहे. 2 महिने पूर्ण व्हायच्या आतच हे झाल्यामुळे केतकी खूप दुःखी झाली. ती एकदम उदास राहायला लागली. तिने ऑफिसमध्ये पण 1 महिन्याची रजा टाकली. सारखी डोळ्यातून आसवं गाळायची. इतका तिने बाळाचा ध्यास घेतलेला की तिला जेवण पण जाता जाईना. कार्तिक तिला खूप समजवायचा, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. सासू सासरे पण त्यांच्या परीने समजवत होते, पण तिला कशाचा फरकच पडत नव्हता. एक दिवशी ती गॅलरीमध्ये बाहेर टक लावून बघत बसली होती.
तेवढ्यात तिथे चिमण्यांचा किलबिलाट चालू झाला. तिची तंद्री भंग पावली. तिथे तिच्या गॅलरीमध्ये 2 पक्षी, एक चिमणा आणि एक चिमणी त्यांचं घरटं बनवत होते. त्यासाठी सारखी ये जा करत होते. अगदी सुंदर घरटं त्यांनी 2 दिवसात बनवून झालं. आता केतकीला तो दिवसभराचा छंदच लागला. ती सारखं त्यांची लगबग बघत असायची. तिचं मन गुंतत चाललं होतं त्यांचा चिवचिवाट ऐकण्यात. एके दिवशी काय सुचलं, तिने पटकन कापूस आणून ठेवला कट्ट्यावर. त्या चिमण्यांनी तोही घातला त्यांच्या घरट्यात. मऊ ऊब आली आता घरट्यात. केतकी पण सुकावली. तिच्यावर झालेला आघात आता ती विसरायला लागली होती. कार्तिकलाही बरं वाटत होतं. तिचं फुलणं त्यालाही सुकावून जात होतं. नंतर तर तोही वेळ मिळाला की तिच्या बरोबर बसायचा, त्यांची आवक करायला. कधी धान्य घाल, कधी पाणी ठेव. तो त्या निमित्ताने आता घरी वेळेवर येऊ लागला होता. केतकीशी मोकळेपणी बोलत होता. त्या दोघांचा तो दिनक्रम झाला होता. दिवसामागून दिवस जात होते आणि अचानक एके दिवशी जोराचा पाऊस आला. अगदी वाकडा तिकडा. जणू काही सगळं उद्ध्वस्त करायचं होतं असं मनात ठाण मांडून आला होता. केतकीने गॅलरीचं दार बंद करून घेतलं. पण दार बंद करताना ती चिमण्या सुखरूप आहेत ना हे बघायला विसरली नाही. रात्री ती कशीबशी जेवून झोपली. पाऊसही मध्यरात्रीपर्यंत थांबला. दुसऱ्या दिवशी भराभर उठून दार उघडून बघते, तो काय चिवचिवाट बंद होता आणि त्यांचं घरटं खाली पडून गेलं होतं. चिमण्या कुठेच दिसत नव्हत्या. केतकीलाही मग मरगळ आली. तिला खूप वाईट वाटलं. 2 दिवस असे दुःखात गेल्यावर मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा गॅलरीमध्ये चिमण्यांचा किलबिलाट चालू झाला. केतकी बेडरूम मधून धावतच आली. बघते तो काय, परत 2 चिमण्या दुसऱ्या बाजूला घरटं बनवायच्या मागे होत्या. केतकी प्रसन्न झाली. तिलाही कळून चुकलं आपण किती लगेच निराश झालो. परिस्थिती काही आली तर लगेच कोलमडून पडलो आपण. हे चूक आहे. ह्या चिमण्या कशा अगदी धीराच्या आहेत. संध्याकाळी कार्तिक यायच्या वेळी ती छान तयार झाली. अगदी सुंदर फिक्कट गुलाबी रंगाची साडी, सिवलेस ब्लाऊज, होटावर तशीच फिक्कट रंगाची लिपस्टिक, अगदी कार्तिकला आवडेल तशी. कार्तिक आल्यावर तर बघतच बसला. काय झालं ग, आज एवढी तयार होऊन कुठे जायचं आहे का? केतकी म्हणाली. छे रे, तुझ्यासाठी तयार झाले. नंतर तिने कार्तिकला चहा केला आणि गॅलरीमध्येच बसवलं. ती म्हणाली, ते बघ काय, चिमण्या परत आल्या. मी पण अशी उदास बसलेली तुला नव्हता आवडत ना? मी पण काय मूर्ख, एक इन्सिडेंट झाला म्हणून काय झालं, पुढच्या वेळी पूर्ण काळजी घेऊयात. अजून आपण म्हातारे नाही झालो ना? कार्तिक आश्चर्याने बघत होता. ह्या आता कसं सुचलं तुला? आम्ही सगळे कानी कपाळी सांगत होतो तेव्हा नाही शिरलं का डोक्यात? अरे, ह्या चिमण्या जर इतक्या कष्टाने उभं केलेलं घर पावसाने पडल्यावरही न थकता आणि न हारता
पुन्हा ते नव्या जोमाने बांधायला प्रयत्न करतात, तर आपण तर माणूस आहोत, आपण तर हे करूच शकतो. नव्या जोमाने पुन्हा प्रयत्न करूयात. आपल्यात दोष नाही, त्यामुळे आपण आई बाबा होऊ शकतो. हे ऐकून कार्तिकला आनंद झाला. केतकीला पुन्हा मोहरलेली बघून त्याला खूप छान वाटलं. तो तिला जवळ ओढत म्हणाला, हो तर, अरे मेरी प्यारी बीबी, अभी तो मैं जवान हूं और तू भी. मला पण या चिमण्यांनी माणसात आणलं आहे. माझं आयुष्यच बदललं आहे गेल्या काही दिवसापासून. चल आज मस्त एक फिल्म बघूया आणि बाहेरच जेवूयात. वर खोली कार्तिक मध्ये झालेला हा बदल केतकीलाही खूप बळ देऊन गेला. पुन्हा नवीन उत्साहाने आयुष्याचा श्री गणेशा करायला